नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गव्हर्नमेंट जॉब अपडेट या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे. तर बघा, पोलीस भरती करणाऱ्यांना खूप मोठी आनंदाची बातमी आलेली आहे. तर बघा, पहिले तर आनंदाची बातमी होतीच की पोलीस भरती ही 15,631 पदांची भरती होणार होती यावर्षी. पण आता आनंदाची बातमी अशी आहे की याच्यात सुद्धा अजून जागांची भर पडणार आहे आणि अजून या जागांमध्ये वाढ होणार आहे. म्हणजे ही जागा वाढ कमीत कमी येथे 16 ते 16.5 हजारपर्यंत जागा ह्या जाऊ शकतात. त्यामुळे ही खूप मोठी आनंदाची बातमी आहे. म्हणजे जास्तीत जास्त मुलांना पोलीस भरतीमध्ये यावर्षी संधीही मिळणार आहे. तर हे ऑफिशियल परिपत्रक सुद्धा जागा वाढचं जाहीर झालेलं आहे. तर आपण ते पाहणारच आहोत. तर त्याच्या पहिले फक्त थोडंसं आपण पहिले काय माहिती होती याच्यावर थोडं आपण विश्लेषण करूया आणि मग पुढे परिपत्रकाकडे आपण वळूया. तर बघा, पहिले अशी माहिती आली होती. पहिले एक परिपत्रक जाहीर झालं होतं. तर त्याच्यामध्ये ते 14,114 जागांचं परिपत्रक हे पहिले जाहीर झालं होतं. नंतर दुसरं परिपत्रक आलं. पहिले मंत्रिमंडळामध्ये देवेंद्र फडणवीस सर यांनी सांगितलं होतं की 10,000 पदे हे दरवर्षी रिक्त होतात. त्यापैकी आम्ही 9,000 पदेही भरणार आहोत. मग नंतर हे 14,114 जागांचं हे परिपत्रक, रिक्त जागांचं हे परिपत्रक जाहीर झालं होतं. तर त्याच्यामध्ये नंतर झालं असं की प्लस म्हणजे आता होणाऱ्या पुढच्या संभाव्य रिक्त जागा, जसं की आता ही जी माहिती होती ती 1 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2025 पर्यंतच्या रिक्त जागा प्लस संभाव्य रिक्त जागा अशी मिळून ही माहिती आलेली होती. पण पुढे चालून अजून आता बऱ्याच ठिकाणी काही नवीन पोलीस स्टेशनची निर्मिती झाली. जसं की पुण्यामध्ये आता 5 पोलीस स्टेशनची निर्मिती झाली. तर तेथे लागणारं ते मनुष्यबळ, त्या मनुष्यबळाचा अभाव, त्यासाठी पण ह्या ज्या काही पुढे जागा वाढल्या 1,000-2,000, त्याच्यामध्ये ह्या जागा वाढल्या आणि नवीन एक ऑफिशियल परिपत्रक जाहीर झालं. ते झालं होतं 15,631 पदांचं. तो सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड झालेला आहे. तेथे जाऊन तुम्ही बघू शकताय. तर ते नवीन परिपत्रक जाहीर झालं आणि त्याच्यामध्ये जागा वाढून आल्या. या सगळ्या पोलीस स्टेशनची निर्मिती, त्याच्यामध्ये लागणारं मनुष्यबळ, अशा त्या 15,631 जागा ह्या वाढून आल्या. त्यानंतर आता परत एक ऑफिशियल नवीन परिपत्रक आलेलं आहे. तर त्याच्यामध्ये सुद्धा जागा वाढ होणार आहेत अजून, असं या परिपत्रकामध्ये सांगण्यात आलेलं आहे. तर ही भरती खूप मोठी होणार आहे. यावर्षी बऱ्याच मुलांना संधीही मिळणार आहे. तर चला मग आपण बघून घेऊया की परिपत्रकामध्ये नेमकं त्यांनी काय दिलेलं आहे, कशावर जागा वाढ होणार आहेत, आपण हे आज जाणून घेऊया. तर बघा, येथे तुम्ही विषय बघू शकताय. चालक पोलीस शिपाई संवर्गाची रिक्त पदे सशस्त्र पोलीस शिपाई म्हणून भरण्याबाबत. तर बघा, राज्य राखीव पोलीस बलगटमध्ये सशस्त्र पोलीस शिपाई व चालक पोलीस शिपाई हे 2 स्वतंत्र संवर्ग असून त्यांची स्वतंत्र मंजूर पदसंख्या आहे. तसंच पुढे बघा, चालक पोलीस शिपाई संवर्गाचे सेवा प्रवेश नियम अद्यापपर्यंत शासन मान्य झालेले नाही आहेत. तर त्यामुळे या पदांची भरती होत नाही आहे. जे चालकाचं पद आहे त्यांचं ते मी जसंही पहिले सांगितलं की ते अजून मान्यता देण्यात आलेली नाही आहे. तसं ते त्यामुळे अजून मान्यता नाही आहे, त्यामुळे त्या पदांची भरती होत नाही आहे आणि त्यामुळे ती पदसंख्या चालकाची कमी दिलेली आहे. पर्यायाने ही रिक्त पदे राहतात गटामध्ये. तर गटामध्ये मोठ्या प्रमाणावर 4 चाकी वाहनांची ही संख्या आहे. तिथे ते संख्या चालवायला, तिथे जर पोलीस शिपाई जर चालकाचं काम करत असेल तर मग शिपाईच्या कामावर अभाव पडणार, मनुष्यबळाची कमतरता भासणार. त्यामुळे असेच बरेच कामं पेंडिंग पडतात, असंच होतं. त्यामुळे आता हे चालक पोलीस शिपाईची पदं रिक्त असलेली तरी वाहन कार्यान्वित ठेवणे हे बंधनकारक असतं त्यांना. त्यामुळे कार्यकारी कंपनीतील सशस्त्र पोलीस शिपाई यांना चालकाचे कर्तव्य बजावावे लागते. मग तेच पोलीस शिपाई हेच चालकाचं काम करत असतात आणि मनुष्यबळाचा अभाव होतो कामामध्ये. तर त्यामुळे कार्यकारी कंपनीमध्ये सशस्त्र पोलीस शिपाई यांचा तुटवडा जाणवतो. या समस्येवर मात करण्यासाठी सर्वसमावेशक यांना द्वारे निर्देश देण्यात येतो की सशस्त्र पोलीस शिपाई पदाची भरती करताना
चालक पोलीस शिपाईची रिक्त पदे त्यात अंतर्भूत करावी व त्याप्रमाणे रिक्त पदांची संख्या ही निश्चित करावी. म्हणजेच सशस्त्र पोलीस शिपाई व चालक पोलीस शिपाई यांची एकत्रित आकडेवारी करावी व त्यानुसार सशस्त्र पोलीस शिपाईची रिक्त पदे पोलीस भरती प्रक्रियेमधून भरण्यात यावीत, असा यांना आदेश देण्यात आलेला आहे. जेणेकरून भविष्यात जेव्हा चालक पोलीस शिपाई यांचा सेवा प्रवेश नियमात शासनाची मंजुरी मिळेल तेव्हा चालक पोलीस शिपाई पदांची स्वतंत्रपणे भरती करण्यात येईल. तोवर ही पदे रिक्त ठेवण्यात येऊ नये असा आदेश त्यांनी दिलेला आहे. त्यामुळे आता हे जे काही चालकाचे पद आहेत तर त्याच्यामध्ये अजून जागावाढ ही होणार आहे. त्यामुळे भरती ही अजून म्हणजे ह्या ज्या काही 300-400 जागा आहेत त्या जरी वाढल्या तरी ही भरती 16,000च्या वरती जाऊ शकते आणि ही संख्या खूप मोठी आहे. तुम्ही हे विचार करा, ही पदसंख्या खूप मोठी आहे. त्यामुळे भरतीत सिलेक्शन व्हायचे तुमचे चान्सेस जास्त आहेत यावर्षी. त्यामुळे चांगल्या जिद्दीने प्रयत्न करा, आळस करू नका. तर बघा, ही माहिती तुम्हाला कशी वाटली? अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.